तर सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, आई दुसरी असं कॉकटेल घर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता पवार कुटुंबियांवर टीका केली। तर त्यांच्या बोलण्याने काय क्रांती होणार आहे का असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। लोकशाही आहे, प्रत्येकाला ठीक आहे, त्यांना हे बघा ही लोकशाही आहे। त्यांना कोणी सांगितलं जसं बोलायची ताकद आमच्यात आहे तशी ऐकायची ही ताकद असली पाहिजे। फॅमिलीचं बॅकग्राऊंड काढलं का? ठीक आहे त्यांना जे ना, पाठीशी घालतात त्यांच्या संस्कृतीत बसतं काय? तो त्यांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही। पण ही भाषा महाराष्ट्रात कधीच नव्हती, म्हणजे टीका व्हायची। हा प्रश्न तुम्ही माझ्या मंदिरापर्यंत जातात, हे तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांना विचारा ना। आणि लोक बोलत राहतील, एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात, प्रत्येक वेळेस उत्तर देणं काय गरजेचं नसतं। आणि ह्याच्यातून काय महाराष्ट्रात मोठी क्रांती होणार आहे का? तर नाही, त्याच्यामुळे काय फरक पडतो? त्यांना अधिकार आहे आमच्यावर वैयक्तिक टीका करायचा। बघा, मी वारंवार सांगितलेलं आहे, गोपीचंद पडळकर का बोलतात, कसे बोलतात, त्यांना बोलणारे धनी कोण आहेत ह्याचं एकदा खरं महाराष्ट्राला हे सगळं कळलं पाहिजे। शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, वयाच्या 83व्या वर्षी आज त्यांच्यावर अशा पद्धतीचे गलिच्छ टीका करणं, त्यांच्या कुटुंबावर बोलणं हे काही कुठल्या लोकप्रतिनिधीला शोभणारं नाही। भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल 50 वर्ष वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची टीका करत असतात। 4-2 माणसांना नवीन पुढे केलं जातं, तर 4-6 महिने पक्षातले काही ठराविक लोक टीका करतात, ते 4-7 महिने कुठेतरी बॅकफुटवर जातात, ते गायब होतात, पुन्हा 4-6 महिन्याने आणखीन 2 माणसं नवीन काढायची। एक प्रकारे पक्षाकडून अशा लोकांनाच प्रोत्साहन देऊन त्यांनाच हे बोलायला लावलं जातं की काय, असा संशय यायला पुरेपूर जागा आहे।